अतिशूद्र समाजातील कुठलाही माणूस नोकरी नाही, शून्य माणसं नाहीच्या बरोबर एखादी टक्का. आणि हे सगळे लाभ कोण घेत आहेत? हे सगळे उच्चवर्णीय घेत आहेत. आणि ते कशाच्या भरोशावर घेत आहेत? तर त्यांच्याकडे शिक्षण असल्यामुळे, शिकलेले असल्यामुळे इंग्रजांच्या सेवेमध्ये ते आले. ते सगळ्याच नोकऱ्यामध्ये होते, राज्याच्या प्रशासनामध्ये होते, सगळ्या ठिकाणी ते आले. आणि मग 1882 ला महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर 2 निवेदनं मांडली. एक होतं निवेदन की सगळ्या मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण शासनाने दिलं पाहिजे, आणि दुसरं निवेदन होतं की यांना शासन प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आणि प्रतिनिधित्व म्हणजे ते नोकरीच्या स्वरूपात असो, राजकीय स्वरूपात असो, कुठल्याही स्वरूपात प्रतिनिधित्व पाहिजे. कारण त्या समाजाचे सुखदुःख समजण्यासाठी तो तिकडे गेला तर कमीत कमी समाजाचे लोक त्यांच्याकडे आशेनं बघतील. आणि मग ही चळवळ सुरू झाली आणि ही आपल्यापर्यंत छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचली. शाहू महाराजांनी सुद्धा 1901 ला जेव्हा जातीगत जनगणना झाली त्यावेळेला असं लक्षात आलं की त्यावेळेला सुद्धा राजाच्या प्रशासनामध्ये, त्यांच्या राज्यामध्ये नाहीच्या बरोबरीत लोक, म्हणजे 97% लोक, थोडीशी परिस्थिती बदलली होती, परंतु 97% लोक जे बहुजन समाजाचे, शूद्र अतिशूद्र समाजाचे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी कुठलीही जागा नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं की बाबा या लोकांना इकडे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. महात्मा फुलेंनी 2 गोष्टी मांडल्या. ती थिअरी छत्रपती शाहू महाराजांनी पुढे नेली. आणि त्यावेळेला प्रशासनामध्ये 50% जागा त्या रिझर्व्ह केल्या. त्यावेळेला कोणाची मागणी नव्हती की आता जसं मागतात, परंतु त्यावेळेला कोणाची मागणी नव्हती की आम्हाला जागा द्या, रिझर्वेशन द्या, असं कोणाची मागणी नव्हती. आता तर मोर्चे काढतात रिझर्वेशन द्या. तुम्ही बघताय की काय स्थिती आहे. तर शासन प्रशासनामध्ये या लोकांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी कोणीही न मागता 26 जुलै 1902 ला 1901च्या जातीय जनगणनेचे आकडे बघून रिझर्वेशनची 50% तरतूद केली. त्याचा फायदा काय झाला की प्रशासनामध्ये लोक यायला, प्रतिनिधित्व यायला. जसं आपण पण आता शासनामध्ये आहोत, आपलं प्रतिनिधित्व आहे. प्रतिनिधित्व म्हणजे